नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। निर्भीड पत्रकारितेसाठी आवाज महामुंबईचा चॅनेल द्रोणागिरी भूषण पुरस्काराने सन्मानित। अतिशय वेगवान, अचूक आणि निर्भीड पत्रकारितेसाठी ख्याती असलेल्या आवाज महामुंबईचा चॅनेलचा द्रोणागिरी भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला। द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या रौप्य महोत्सवात माजी आमदार मनोहर शेठ भोईर, कामगार नेते महेंद्र शेठ घरत, द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांच्या हस्ते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांचे वंशज आणि सिने अभिनेत्री यांच्या उपस्थितीत हा सन्मान देण्यात आला। आवाज महामुंबईचा चॅनेलचे एका वर्षात 10,000 सबस्क्रायबर्स आणि 14 लाख व्ह्यूअर्स पूर्ण झाले आहेत। महाराष्ट्रात जिथे अन्याय होत असेल त्याची वेगवान बातमी करून सरकार दरबारी न्याय मिळण्यास भाग पाडते। कोकणातील अनेक पर्यटन धार्मिक स्थळांची विस्तृत माहिती दिल्याने कोकणातील पर्यटक वाढले। त्यामुळे कोकणातील अनेक ठिकाणी जनतेला रोजगार मिळाला। कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक आणि वैद्यकीय बातम्या जनतेपर्यंत पोहोचविल्या। नुकतेच चॅनेलचा वर्धापन दिन साजरा झाला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्वात वेगवान चॅनेल असा उल्लेख करून अभिनंदन केले। सोमवार दिनांक 22 डिसेंबर रोजी बोकडविरा चारपाटा येथील नवी मुंबई सेज मैदानात चॅनेलचे संपादक श्री मिलिंद खार पाटील, निवेदिका दर्शना माळी, पत्रकार दिनेश पवार, संदेश पाटील, संजय होळकर आणि जगदीश भोईर यांनी हा पुरस्कार स्वीकारला। उपस्थित मान्यवरांनी सर्व पत्रकारांचे अभिनंदन केले असून या चॅनेलच्या बातम्या आपण आवडीने पाहतो असे गौरवोद्गार काढले। या पुरस्कारामुळे आवाज महामुंबईचा चॅनेलच्या सर्व पत्रकारांचे रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अभिनंदन करण्यात येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलचं मिलिंद खार पाटील, उरण।